नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ऋण अर्थातच कर्जाबद्दल. लक्षणांच्या आधारे जाणून घेऊया कुठल्या ग्रहाच्या कारणामुळे कर्ज झाले आहे व उपाय कुठले करावेत हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका. कर्ज घेणे ही एक नॉर्मल मानली जाणारी गोष्ट आहे. आज जीवनमान बदललेले आहे, त्यानुसार घर, गाडी, विवाह, शिक्षण यासारख्या गोष्टींसाठी सर्रास कर्ज घेतले जाताना दिसते. सोबतच बदललेले राहणीमान, छान चौकीची हौस या कारणांसाठी सुद्धा ऋण काढून सण करण्याच्या सवयीमुळे देखील कर्ज घेतले जाते. कर्ज घेतले जाते मात्र ते परत फेडण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसे पाहता कर्ज घेणे वाईट नाही, तर सर्वच जण छोट्या मोठ्या सुखसुविधांसाठी कर्ज घेताना दिसतात. कोणते ग्रह कर्ज घेण्यास कारणीभूत आहेत याचा विचार केल्यास असे मानले जाते की मंगळ हा कर्जाचा कारक ग्रह आहे. मंगळवारी कोणत्याही स्वरूपाचे कर्ज घेऊ नये अशी मान्यता आहे आणि बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये. जर बुधवारी कर्ज दिले असेल तर अशुभ मानले जाते, कारण की दिलेले कर्ज परत मिळण्यात अडचणी येतात. बुधवारी कर्ज दिल्याने किंवा मंगळवारी कर्ज घेतल्याने कर्ज फेडण्यात अनेक अडचणी येताना दिसतात. कर्ज फेडण्यास असमर्थ असण्याची काही कारणं देखील असू शकतात. मिळकतीपेक्षा अधिक खर्च करणे, जास्त व्याजदराने पैसे घेऊन ते वापरणे, कर्ज चुकवताना बचत न करणे हे देखील कर्जबाजारीच होण्याचे लक्षणं आहेत. कधी कारण नसताना कर्ज घेतात. काही लोक तर आपल्या गरजा आणि इच्छा यांच्यात फरक करू शकत नाहीत. कधी फिरायला जाण्यासाठी देखील कर्ज घेतले जाते. मात्र फिरायला जाणे ही एक इच्छा झाली. या इच्छेसाठी कर्ज न घेता जर आवश्यक गरजेसाठी कर्ज घेण्याची सवय असेल तर भविष्यात अडचणी येणार नाहीत. इच्छेसाठी कर्ज घेणारे भविष्यात कर्ज न चुकवल्याने डिफॉल्टर देखील होऊ शकतात. कधी तर लोक इच्छा आणि गरज यांच्यात अंतर करण्यात असमर्थ असतात. कर्ज न चुकवणे या पाठीमागे प्रामुख्याने नोकरी जाणे किंवा व्यापार व्यवसायात उद्योगात तोटा होणे, नुकसान होणे, कोणी एखादी व्यक्ती कुटुंबात आजारी पडल्यास कर्ज घ्यावे लागणे व ते सक्षमपणे चुकवू न शकणे यासारख्या गोष्टी आयुष्यात घडूच शकतात. कधी तर नैसर्गिक आपत्तीमुळे देखील लोक कर्जबाजारी होताना दिसतात. घर, दुकान, वाहन या गोष्टींसाठी देखील कर्ज हे घेतले जाते. ही झाली कर्ज घेण्याची काही कारणं. पण कर्जाचे मुख्य कारण मंगळ ग्रहाला मानले जाते, कारण कुंडलीच्या षष्ठ भावाचा कारक मंगळाला मानतात. कुंडलीतील षष्ठ भावावरून रोग, ऋण, शत्रू, आजोळ, दुर्घटना आदी गोष्टी बघितल्या जातात. व्यतिरिक्त कर्जबाजारी होण्यासाठी कुंडली बघताना कुंडलीतील द्वितीय स्थान, दशम स्थान, एकादश स्थान आणि द्वादश स्थान यांचा विचार केला जातो. द्वितीय स्थान म्हणजेच धनस्थान, दशम स्थान अर्थातच कर्म किंवा रोजगार स्थान, एकादश स्थान म्हणजेच आय किंवा लाभस्थान आणि द्वादश स्थान म्हणजे व्यय अर्थातच खर्चाचा भाव असतो. म्हणून जास्त करून 6व्या भावाच्या कारणानेच कर्ज होते, म्हणून 6व्या भावाचा विचार जास्त केला जातो. 6व्या भावात म्हणजे षष्ठ स्थानात जो ग्रह असेल किंवा त्या षष्ठ स्थानाचा स्वामी असेल, त्या स्वामीच्या स्वभावावरून त्याच्या कारकत्वानुसार वेगवेगळ्या प्रकारे मनुष्याला कर्ज मिळत असते. सूर्य, चंद्र यांची दशा असल्यास सरकारी गव्हर्नमेंट सेक्टरकडून मोठ्या एखाद्या कंपनीकडून कर्ज मिळते. मंगळाची, शनीची दशा असल्यास भूमी अथवा वाहन खरेदीसाठी कर्ज घेतले जाते. बुध आणि गुरुची दशा असेल तर शिक्षणासाठी लोन मिळते. राहू केतूची दशा असल्यास विनाकारण खर्च होताना दिसतो आणि कर्ज तर मिळते, मग या विनाकारण खर्चात अर्थातच सट्टा, जुगार, एखाद्या स्कीममध्ये पैसे अडकवण्यासाठी कर्ज घेतले जाते. चंद्र तर विनाकारण कर्ज देत असतो. शुक्र असल्यास लक्झरियस लाईफस्टाईलसाठी, वस्तूंसाठी कर्ज घेतले जाते. कर्ज घेणे तसे पाहता वाईट नाही, परंतु कर्ज घेतात तेव्हा 6व्या भावाला ॲक्टिव्ह करतात. षष्ठ भावाला रोजगाराचा भावही मानले जाते. षष्ठ भावाचा संबंध 11व्या म्हणजेच लाभस्थानाशी जर झाला असेल तर व्यक्ती आपल्या जीवनात खूप उंची गाठू शकतो. यासाठी लोन किंवा कर्ज मोठे योगदान ठरू शकते.
एखाद्या व्यक्तीने व्यवसायासाठी कर्ज घेतले असेल, त्याला लाभ चांगला झाला तर व्यवसायात वृद्धी होते आणि त्या व्यक्तीची कर्तृत्व उंचावते. अनेक मोठमोठे देशही कर्ज घेताना दिसतात. सर्वात श्रीमंत लोक सर्वात जास्त कर्ज घेताना दिसतात. मात्र ते कर्ज घेऊन त्याचा योग्य विनियोग करतात. कर्ज घेऊन कर्ज वापस न करणे हे 6व्या भावाच्या निगेटिव्हिटीचे देखील परिणाम दाखवतात. 6वा भाव शत्रूचाही भाव आहे. कर्ज न चुकवल्याने शत्रूही वाढताना दिसतात आणि मनुष्य मानसिक ताणतणावात येतो. दुर्घटनेलाही सामोरे जावे लागते. 6वा भाव दुर्घटनेचा देखील कारक भाव आहे. कर्ज फेडू शकत नसेल तर त्या ग्रहाचा इलाज करायला हवा. त्या ग्रहामुळे कर्ज मिळाले असेल किंवा षष्ठस्थानाचा जो कारक ग्रह असेल, स्वामी ग्रह असेल, तर त्याचा इलाज किंवा उपाय करावा, ज्यामुळे कर्ज फिटण्यास मदत होते. ग्रहांची महादशा अंतर्दशा चालू असेल किंवा हा ग्रह षष्ठस्थानाचा कारक असेल तर त्याचा उपाय सोबतच मंगळाचाही उपाय करायला हवा. कारण मंगळ या सर्वाचा कारक ग्रह आहे आणि कर्जाचा कारक देखील मंगळच मानला जातो. तसे पाहता प्रॉपर्टी डीलर असेल किंवा एखादा बिल्डर घेऊया, तो कर्ज घेऊन बिल्डिंग उभी करतो किंवा लोकांकडून पैसे घेतो किंवा फॉरेन इन्व्हेस्टर्सकडून पैसे घेतो. एकंदरच तो कर्ज घेऊन बिल्डिंग उभी करतो आणि त्यातून तो एक मोठा व्यक्ती होतो. ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहाला आत्मा, सन्मान, प्रतिष्ठा, नेतृत्व आणि पित्याचा कारक मानले जाते. सूर्य जर पत्रिकेत खराब स्थितीत असेल, कमजोर असेल, तर व्यक्तीच्या जीवनात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. व्यक्तीला बँक, सरकारी संस्था किंवा एखाद्या पितृतुल्य व्यक्तीकडून, सरकारी क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या व्यक्तीकडून देखील लोन मिळते. सूर्याची दशा ठीक नसेल तर व्यक्ती हे कर्ज उतरवू शकत नाही. पण सूर्याची दशा मात्र चांगली असेल तर व्यक्ती योग्य वेळी ते लोन फेडू शकतो. सूर्य जर पत्रिकेत कमजोर असेल तर व्यक्तीत आत्मविश्वासात कमतरता आणतो. त्यामुळे तो कर्ज चुकवण्यात असमर्थ होतो. व्यक्तीला स्वतःवर अनुशासन ठेवता येत नाही आणि कर्ज चुकवता येत नाही. त्यामुळे अशा अडचणी असल्यास रोज सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्यावे. एका तांब्याच्या लोटात पाणी घेऊन त्यात लाल फूल, कुंकू, चंदन टाकून सूर्याचा जो मंत्र येत असेल त्या मंत्राने सूर्याला अर्घ्य द्यावे. ओम गृहिणी सूर्याय नमः म्हटले तरी चालेल. ओम भास्कराय नमः, ओम आदित्यराय नमः यापैकी कोणताही मंत्र जप करून सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्याला पत्रिकेत मजबूत करण्यासाठी लाल कपडा, गूळ, तूप आदी वस्तूंचे दान देखील फायदेशीर ठरू शकते. रविवारी चंदनाचा टिळा लावावा. भगवान शंकरांची उपासना करावी, ज्यामुळे लवकरच सूर्यामुळे आलेली कर्जाची समस्या संपून जाण्यास मदत होईल आणि कर्ज फिटण्यास फायदा होईल. चंद्र मनाचा कारक असून भावनांना नियंत्रित करण्याचे काम करतो. चंद्राला मातेचा कारक आणि चलसंपत्तीचा देखील कारक मानले जाते. कर्ज घेण्यात चंद्राचे विशेष योगदान असते. चंद्राला कॅश संपत्ती किंवा चलसंपत्तीचा कारक मानतात. चंद्र म्हणजेच आपले मन आहे. तसेच कुंडलीतील 4थ्या भावाचे देखील कारक आहे. कुंडलीचा 4था भाव हा चंद्राच्या अधिकारात येतो. या 4थ्या म्हणजे चतुर्थ भावावरून माता, भौतिक सुख सुविधा, वाहन, घर, प्राथमिक शिक्षण, ज्ञान तसेच बुद्धिमत्ता यांचा हा भाव आहे. हा भाव मानसिक शांती व आत्मविश्वासाचा भावही मानतात. जर चंद्र पत्रिकेत कमजोर असेल तर मन अस्थिर राहील, ज्यामुळे जीवनात चुकीचे निर्णय घेतले जातात आणि विनाकारण कर्जाची समस्या उत्पन्न होते. एखाद्याला गरज नसेल तरी कोणी इमोशनल केल्यास व्यक्ती सहज कारण नसताना कर्ज घेतो. पण हे कर्ज कारण नसताना घेतलं याचं कारण मात्र चंद्रामुळे घेतलेले कर्ज असंच म्हणता येईल. यासाठी उपाय करताना सोमवारी कच्चं दूध आणि तांदूळ यांचं दान करावं. ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. पाण्याचा अपव्यय टाळावा, ज्यामुळे मानसिक तणावापासून मुक्तता मिळते. घरातील कोणतेही टॅप म्हणजेच नळ खराब असू नयेत, त्यातून पाणी टपकू नये याकडे लक्ष असावे. आपल्या घरात मोरपंख जरूर ठेवावे. कोणत्याही ग्रहाचा उपाय करत असाल तरी सोबत मंगळाचाही उपाय करणे तितकेच गरजेचे आहे. मंगळ हा भावंडांचा कारक मानला जातो.
भाऊ, पोलीस किंवा एखादा मुजोर व्यक्तीकडून कर्ज मिळवून देतो. मंगळ 6व्या भावाचा कारक आहे, म्हणून कोणतेही ऋण हे मंगळावरूनच पाहिले जाते. जर स्वतःच्या तब्येतीसाठी, ऑपरेशनसाठी ऋण घेत असाल, कर्ज घेत असाल, तर हे मंगळामुळेच आहे हे समजून जा. एखाद्या कायद्याच्या प्रकरणात फसले असाल, तर त्या कर्जात मात्र सूर्याचा देखील हात आहे असे समजावे. हे कर्ज मंगळामुळेच होते. या अवस्थेत सूर्य आणि मंगळ या दोनही ग्रहांचा उपाय मात्र करावा. पत्रिकेत मंगळ अशुभ असेल, खराब स्थितीत असेल, तर माणसाची ऊर्जा कमी होते. असा व्यक्ती मेहनत करण्यात कमी पडतो. मेहनती तर नाहीच, मात्र तो रिस्क घ्यायला देखील घाबरतो. याला पराक्रमात कमतरता येते. असे असेल तर कर्ज फेडण्यास तो असमर्थच ठरतो. मग अशा वेळी त्याने योग्य प्रयत्न करावे व उपाय करताना घराबाहेर पडताना गूळ खाऊन निघावे. आपल्या भावंडांसोबतचे असलेले संबंध चांगले ठेवावे. पांढऱ्या रंगाचा एक छोटा ध्वज घेऊन हनुमानाच्या मंदिरात अथवा पिंपळाच्या झाडावर लावावा. हनुमानाची नित्य पूजा करावी व मंगळवारी गहू, गूळ, तांबे, मसूर, लाल वस्त्र, लाल चंदन यांचं दान अवश्य करावं. सोबतच ऋणमोचन स्तोत्राचा देखील पाठ करावा. बुध ग्रह. बुध ग्रहाला वाणी, बुद्धी, शिक्षण आणि व्यापाराचा कारक मानतात. जर लोन एखाद्या वित्तीय संस्थेने दिले असेल, व्यापारी वर्गाकडून ते घेतले असेल, एखाद्या मित्राकडून, नातेवाईकाकडून घेतले असेल, जो अतिशय मनी माइंडेड असेल, तर समजून जावे की हे लोन बुधाच्याच दशेमुळे मिळालेले आहे. जर हे लोन व्यापार, शिक्षणासाठी घेतले असेल, तर कुठेतरी बुधामुळे घेतले असावे. तर बुधासोबतच मंगळाचेही उपाय अवश्य करावे. बुधासाठी उपाय करताना ऋणमोचन गणेश स्तोत्राचा पाठ करावा. बुधवारी हिरव्या मुगाची डाळ दान करावी. गाईला पालक खाऊ घालावे, ज्यामुळे नक्कीच फायदा होईल. बुधाची महादशा असेल तर बुधाचा मंत्र ओम बुम बुधाय नमः 108 वेळा जप करावा, ज्यामुळे फायदा होईल. गुरुला भाग्याचा, ज्ञानाचा कारक ग्रह मानला जातो. धर्माचा ग्रह देखील म्हटले जाते. परोपकारी व्यक्तीकडून लोन घेताय किंवा गुरुतुल्य व्यक्तींकडून लोन मिळाले, कुणीतरी गाईड केलं आणि त्यामुळे तुम्ही लोन घेतलं, असे असल्यास हे लोन गुरुग्रहामुळे मिळालेले आहे असे समजावे. बँकेकडून लोन मिळाले तर ते सहजच मिळते व कमी दराने मिळाले तर कुठेतरी गुरुची कृपा समजावी. प्रायव्हेट सेक्टरकडून जरी लोन मिळाले तरी ते देखील गुरुमुळेच मिळते. गुरु भाग्याचा कारक, पण गुरु जर कमजोर असेल तर भाग्यात मात्र चढउतार येताना दिसतात, ज्यामुळे लोन फेडताना अनंत अडचणी येतात. व्यक्ती अधार्मिक होतो व सामाजिक दंडनीय देखील होतो. गुरुची महादशा, अंतर्दशा जर सुरू असेल, जर गुरु 6व्या भावात असेल किंवा 6व्या भावाचा स्वामी असेल, तरी गुरुचे उपाय अवश्य करावे. गुरुदेवांची शुभता, शुभफळे मिळण्यासाठी गुरुवारी उपवास करावा. शिवांचा अभिषेक करावा. प्रत्येक दिवस हळद आणि केशर यांचा टिळा लावावा. गुरुची शुभता मिळण्यासाठी साधू संत यांची सेवा करावी. त्यांना अपमानित करू नये. गायीची सेवा करावी. भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं वाहावीत. शुक्र ग्रह. शुक्र ग्रह हा समृद्धीचा कारक ग्रह आहे. जर शुक्र पत्रिकेत कमजोर असेल तर व्यक्तीला जीवनात लोन घ्यावे लागते व खूप साऱ्या समस्यांनंतर हे लोन फिटते. शुक्र वाहनाचे, लक्झरियस वस्तूंसाठीचे लोन मिळवून देतो. तसेच दिखाव्यासाठी असणाऱ्या वस्तूंसाठी देखील लोन मिळवून देतो व उपयोगी वस्तूंसाठी देखील शुक्राच्या स्थितीतच लोन मिळते. बँकेतून लोन तर मिळतेच मिळते, पण एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडूनही सहज कर्ज मिळते. फिरण्यासाठी, मौज मजेसाठी शुक्राच्या दशेत किंवा 6व्या भावाचा कारक असेल तरी लोन घेऊ शकतात. मात्र हे लोन जर फेडू शकत नसाल, त्यात अडचणी येत असतील, तर शुक्राचे उपाय अवश्य करावे आणि सोबतच मंगळाचाही उपाय करावा. शुक्रवारी दूध, दही, साखर, पीठ यांचे दान करावे. ओम द्राम द्रीम द्रुम सह शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा. शुक्रवारी उपवास करून पिठात साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घालावे. सफेद वस्त्र, तांदूळ, तूप, साखर किंवा सफेद कपडे, रुमाल इत्यादी वस्तू कुमारिकांना दान करावे. शनी. शनी हा न्याय, कर्म आणि अनुशासनाचा ग्रह आहे. शनीच्या दशेत गरजेपेक्षा जास्त लोन मिळते. पुढे चालून ते लोन चुकवण्यात मात्र अडचणी निर्माण होतात.
शनी अधिक व्याजाचे कर्ज देतो. शनीच्या दशेत व्याजदर जास्त असलेले कर्जही मिळते. व्यक्तीच्या जीवनात अशी सिच्युएशन क्रिएट होते की व्याजाने पैसे घेणे किंवा जास्त व्याजदराने लोन मिळणे या गोष्टी होतात. शनी 12व्या भावाचा कारक ग्रह आहे. द्वादश भाव हा व्ययभाव हानिकारक देखील आहे. व्यय, हानी, परदेश गमन या गोष्टी देखील द्वादश भावावरून बघितल्या जातात. शनी नकारात्मक असल्यास व्यक्ती अनेक खर्चांमुळे लोन चुकवू शकत नाही. स्वतःचे खर्च कधी खूप वाढले हेच या व्यक्तीला समजत नाही. मग व्यक्तीला कर्ज फेडण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एखाद्या हीन प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून कर्ज घेतले असल्यास समजावे की शनी राहू केतूच्या कारणामुळे हे लोन घेतले गेलेले आहे. कधी कधी ग्रामीण बँकेतून लोन सहज मिळून जाते, त्यातही शनीचेच योगदान असते. स्वयंसहाय्यता करणाऱ्या संस्थांकडून लोन मिळाले असले तरी देखील ते शनीच्याच योगदानाचे फळ असते. अशा प्रकारे घेतलेले लोन फेडण्यास अनेक अडचणी येतात. त्यासाठी उपायस्वरूप शनीचे उपाय करावेत. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा लावावा. हनुमानाची पूजा करावी. पक्षी, मासे, पशु इत्यादींना अन्न द्यावे. शनिवारी पहाटे पिंपळाच्या झाडाच्या मुळाची पूजा करावी व पाणी घालावे. शनीचा मंत्र म्हणून जप करावा. अपंग, विकलांग व्यक्तींना कधीही त्रास देऊ नये. शनिवारी काळे कपडे, काळे तीळ यांचे दान शक्य झाल्यास अवश्य करावे. शनीच्या निगेटिव्ह प्रभावात यामुळे कमतरता येते आणि फायदा होतो. राहू ग्रह भ्रम, धोका, अनिश्चितता तसेच केतू मोह, त्याग आणि आध्यात्मिकता यांचा कारक आहे. राहूमुळे चुकीचे निर्णय घेतले जातात, त्यामुळे डोक्यावर कर्ज आपसुकच होते. केतू अनावश्यक खर्चासाठी कर्ज देतो. 12व्या भावाचे स्वामी असलेले हे दोनही ग्रह व्यय, हानी, परदेश यात्रा, एखाद्या स्कीममध्ये पैसे अडकवण्यासाठी लोन देतात. असे हे लोन राहू केतूमुळे घेतले गेले आहे असे समजण्यास हरकत नाही. जुगार, सट्टा यासाठी घेतलेले लोन देखील राहू केतूमुळेच मिळते. प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर अभिषेक करून राहूसाठीचा फायदा साधून घेता येतो. शनिवारी काळे वस्त्र धारण करून ओम राम राहावे नमहा या मंत्राचा देखील जप केल्यास फायदा होतो. राहूच्या अशुभ प्रकोपापासून सुरक्षा मिळते. तर राहू केतू 6व्या भावात असतील तर त्यांचे उपाय अवश्य करावेत. यासाठी भगवान गणेशाची पूजा केल्याने फायदा होईल. उडीद डाळ, छत्री, ब्लँकेट, गरम कपडे यांचे दान करणे हितावह ठरेल. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की कर्ज फक्त ग्रह आणि त्यांच्या योगामुळेच होत नसून व्यक्तीच्या चुकीच्या सवयीमुळे देखील, कर्ज घेण्याच्या प्रवृत्तीमुळे देखील होते. कर्जापासून वाचण्यासाठी काही गोष्टी कायम लक्षात असू द्याव्या. त्यात प्रामुख्याने मिळकत व खर्च यांचा हिशोब ठेवावा. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे. बचत करण्याकडे लक्ष असावे. सोबतच आपत्कालीन इमर्जन्सी फंड ठेवावा. कर्ज घेण्यापूर्वी विचार करून मग कर्ज घ्यावे. जरी कर्ज घेतले गेले असेल तरी ज्योतिषाचा योग्य सल्ला घ्यावा किंवा एखाद्या वित्तीय एक्सपर्टला आर्थिक नियोजनासाठी भेटून सल्ला घ्यावा. त्यातून कर्ज फिटण्यासाठी वेगवेगळे मार्ग समोर येतील. सोबतच शक्य झाल्यास नवग्रह स्तोत्राचे पठण करावे. त्यासारखी वेगवेगळी माहिती घेऊन पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.